श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. आज आपण ज्या विषयावर बोलतोय तो म्हणजे गुरु पुष्यामृत योग. आणि खरं सांगायचं झालं ना, हा योग प्रत्येक वर्षी येतो, पण बरेच लोक याकडे एक साधा दिवस म्हणून बघतात. पण जे लोक श्रद्धेनं या दिवसाचा उपयोग करतात त्यांना नंतर स्वतःला जाणवतं की आयुष्यात काहीतरी वेगळं घडायला सुरुवात झाली. उद्या गुरुवार आहे आणि त्याच दिवशी पुष्य नक्षत्र येत आहे. त्यामुळे जो योग तयार होतो त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणतात. या दिवशी वातावरणात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता असते असं अनुभवी लोक सांगतात. आणि याच काळात जर आपण काही सेवा केली तर ती सेवा फक्त त्या दिवसापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचा प्रभाव पुढेही चालू राहतो असं मानलं जातं. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या दिवशी काही मोठं अवघड काही करायचं आहे असं नाही. उलट जे आपल्याला जमतं, जे आपल्या श्रद्धेनं करता येतं तीच खरी सेवा असते. कारण भक्ती ही कधीही मोठ्या गोष्टीत नसते, ती मनापासून केलेल्या छोट्या गोष्टीत असते. स्वामी समर्थांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. फक्त आपण त्यांच्याकडे मनापासून वळणं गरजेचं असतं. आणि गुरु पुष्यामृत योग ही त्यासाठी एक विशेष संधी मानली जाते. या गुरु पुष्यामृत योगामध्ये सगळ्यात आधी जी सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत किंवा श्री गुरुचरित्राचं पठण. आणि खरं सांगते, हे पठण केवळ पुस्तक वाचणं नसतं. ही एक अशी वेळ असते जिथे आपण आपला मन शांत करून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो. उद्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी श्रद्धेनं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. पूर्ण नाही जमलं तरी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा 7 अध्यायांचं पठण जरी केलं तरी त्याचं महत्त्व खूप मोठं मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे आधीपासून काही व्रत, पारायण किंवा सेवा चालू असेल तर ती सेवा तुम्ही बदलायची नाही. कारण जे आधीच सुरू आहे तेच सातत्यानं सुरू ठेवणं हे सुद्धा तितकंच पुण्याचं मानलं जातं. या दिवशी अनेक लोक श्री दत्त महाराजांचा नामजप करतात. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अगदी मनापासून शांतपणे जपला जातो. काही लोक श्री स्वामी समर्थ हा नामजपही करतात. आणि खरं सांगते, या नामजपात एक वेगळीच शांतता असते, जसा मनातली गोंधळ हळूहळू कमी होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे दत्त गायत्री मंत्र. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हा मंत्र अगदी श्रद्धेनं एक माळ जरी केला तरी तो गुरुकृपेचा एक मजबूत आधार मानला जातो. या दिवशी काही लोक घरात स्वामींची मानसपूजा करतात. म्हणजे मोठा थाटमाट नाही, पण मनापासून स्वामींची आठवण करून त्यांना फुलं, तुळशी, दिवा या भावनेतून अर्पण करतात. आणि हे करताना एक वेगळीच भावना निर्माण होते, जणू स्वामी आपल्या जवळच आहेत असं जाणवतं. काही लोक या दिवशी दत्त चालीसा किंवा गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचतात. हे अध्याय विशेष मानले जातात कारण त्यात गुरुकृपेची ताकद आणि भक्तीची खरी परीक्षा याबद्दल सांगितलं आहे. आणि खरं सांगते, या सगळ्या सेवा करताना मोठेपणा दाखवायचा नसतो. शांतपणे, साधेपणाने आणि मनापासून हे सगळं करायचं असतं. कारण स्वामी समर्थ नेहमी भक्तीला बाह्य दिखाव्यात नाही तर अंतःकरणातील भावनेत पाहतात. या दिवशी आणखी एक गोष्ट खूप लोक करतात, ती म्हणजे लक्ष्मी उपासना. काही लोक कुंकुम अर्चन करतात, काही लोक महालक्ष्मी अष्टकाचं पठण करतात. आणि हे करताना घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं अनुभवी लोक सांगतात. खरं म्हणजे या सगळ्या सेवा एकाच गोष्टीकडे घेऊन जातात, ती म्हणजे मनाची शुद्धता आणि श्रद्धेची वाढ. कारण जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा निर्णय योग्य होतात आणि आयुष्य हळूहळू सुधारायला लागतं असं मानलं जातं. स्वामी समर्थांच्या भक्तीत एक साधी गोष्ट नेहमी सांगितली जाते, आपण फक्त सेवा करायची, बाकी परिणाम त्यांच्यावर सोडायचा. कारण आपल्याला किती मिळणार आणि कधी मिळणार हे आपण ठरवू शकत नाही, पण आपली श्रद्धा मात्र आपण नक्की ठरवू शकतो. या गुरु पुष्यामृत योगामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. आणि खरं सांगते, हे नामस्मरण कुठेही बसून करता येतं. स्वयंपाक करताना, चालताना, काम करताना अगदी शांत बसूनही करता येतं. श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हा जप जेव्हा मनापासून होतो ना, तेव्हा मनात एक वेगळीच स्थिरता येते. आपल्याला कळतही नाही आणि हळूहळू चिंता कमी होऊ लागते. बरेच लोक सांगतात की अशा दिवसांत केलेला नामजप जास्त काळ मनावर ठसतो आणि त्याची आठवणही राहत राहते.
या दिवशी काही लोक विष्णू सहस्रनाम ऐकतात किंवा पठण करतात. काही जण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपतात. आणि खरं सांगायचं झालं, हे सगळं एकाच दिशेने नेणारं असतं, ते म्हणजे मनाची शांतता आणि विश्वास वाढवणं. काही भक्त या दिवशी तुळशी अर्पण करतात, बाळकृष्णाला तुळशीपत्र ठेवतात आणि घरात एक छोटीशी पूजा करतात. यात मोठेपणा नसतो, पण भाव खूप असतो आणि तोच भाव स्वामी समर्थांच्या कृपेला आकर्षित करतो असं मानलं जातं. आणखी एक गोष्ट म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण. काही लोक दिवसात एकदा, काही लोक अनेक वेळा हे पठण करतात आणि हे करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते असं अनेक भक्त सांगतात. या दिवशी काही लोक सोने चांदी खरेदी करतात, पण खरं सांगते ते आवश्यक नाही, कारण खरी श्रीमंती ही वस्तूंमध्ये नसते तर मनात असते. काही लोक तर फक्त एक छोटासा तांदुळाचा अक्षय कलश ठेवूनही सेवा करतात आणि त्याला खूप महत्त्व देतात. स्वामी समर्थांच्या भक्तीत एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली जाते, सेवा किती मोठी आहे यापेक्षा ती किती मनापासून केली आहे हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण स्वामींची कृपा कधीच खर्चावर किंवा दिखाव्यावर ठरत नाही. या दिवशी वातावरणात एक प्रकारची शांतता असते असं अनुभवलं जातं आणि अशा वेळी जर आपण घरात दिवा लावून शांत बसून काही क्षण स्वामींचं स्मरण केलं तरी मनाला खूप हलकं वाटतं. खरं तर आयुष्यात सगळं आपल्या हातात नसतं. काही गोष्टी आपण ठरवतो आणि काही गोष्टी आपोआप घडतात. पण जेव्हा आपण श्रद्धेने स्वामींच्या चरणी स्वतःला सोपवतो तेव्हा आयुष्य थोडं थोडं सावरायला लागतं, असं अनेक भक्तांचा अनुभव आहे. स्वामी समर्थ नेहमी एकच सांगतात, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. आणि हीच गोष्ट या दिवशी अधिक लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण गुरु पुष्यामृत योग हा फक्त एक दिवस नाही तर श्रद्धा वाढवण्याची एक संधी आहे असं मानलं जातं. या गुरु पुष्यामृत योगामध्ये अजून एक गोष्ट खूप लोक आवर्जून करतात, ती म्हणजे घरातली साधी पण मनापासून केलेली पूजा आणि स्वच्छता. कारण असं मानलं जातं की जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात टिकते. या दिवशी सकाळी उठल्यावर घरात हलकंसं वातावरण तयार करायचं असतं. मोठा गाजावाजा नाही, पण मन शांत ठेवून देवाची आठवण करायची असते. काही लोक आंघोळीच्या पाण्यात हळद टाकतात, कारण हळद ही शुद्धतेचं प्रतीक मानली जाते आणि त्या साध्या कृतीतही एक वेगळी श्रद्धा असते. घरात दिवा लावणं, अगरबत्ती लावणं आणि शांतपणे बसून स्वामींचं स्मरण करणं हे सगळं खूप साधं वाटतं, पण याच साधेपणात खरी शक्ती असते असं अनुभवलं जातं. काही भक्त या दिवशी स्वामी चरित्र सारामृत किंवा श्री गुरुचरिताचा थोडा भाग वाचतात. सगळं पारायण झालंच पाहिजे असं नाही, पण जितकं मनापासून करता येईल तितकं केलं तरी त्याचं महत्त्व मोठं मानलं जातं, कारण इथे प्रमाण नाही, भाव पाहिला जातो. काही लोक या दिवशी घरातल्या देवघरात कुंकुमार्चन करतात. लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा कुलदेवतेची प्रतिमा असेल त्यावर हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करतात आणि त्या क्षणी एक वेगळीच श्रद्धा मनात निर्माण होते. या दिवशी काही भक्त महालक्ष्मी अष्टकाचं पठण करतात. नमस्ते गरुडारूढे अशी सुरुवात होणारी ही स्तुती मनापासून केली तर घरात एक प्रकारचा शांत आनंद निर्माण होतो असं मानलं जातं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्तगुरू आणि स्वामी समर्थांचा नामजप. दिवसभरात थोडा थोडा वेळ काढून श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी मन स्थिर होऊ लागतं आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा विचारही सकारात्मक होतात. काही लोक या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात, पण खरं सांगते ते सर्वांसाठी आवश्यक नाही. ज्यांची इच्छा आणि परिस्थिती असेल ते करू शकतात, पण खरी सेवा ही मनाची असते, वस्तूंची नाही. स्वामी समर्थांच्या भक्तीत नेहमी एक साधा संदेश दिला जातो, आपण फक्त आपली सेवा मनापासून करायची, बाकी सगळं त्यांच्या हातात सोडायचं. कारण कधी काय मिळणार आणि कसं मिळणार हे आपण ठरवू शकत नाही, पण आपली श्रद्धा मात्र आपण नक्की ठरवू शकतो. या दिवशी एक छोटीशी गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे शांत बसून स्वतःला थोडा वेळ देणं. कारण आपण रोज धावपळीत इतके गुंतलेले असतो की स्वतःशी बोलणं विसरून जातो आणि अशा दिवशी जर थोडा वेळ शांत बसून मनात स्वामींचं स्मरण केलं तर आतून एक वेगळा आधार मिळतो असं अनुभवलं जातं. खरं तर गुरुपुष्यामृत योग हा फक्त पूजा किंवा विधीचा दिवस नाही, तो श्रद्धा वाढवण्याचा, मन स्थिर करण्याचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेला जवळून अनुभवण्याचा एक सुंदर योग आहे असं मानलं जातं. या गुरुपुष्यामृत योगामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या मनातला भाव. कारण कितीही पूजा केली, कितीही मंत्र म्हटले, पण जर मनात श्रद्धा नसेल ना तर त्या गोष्टीचा पूर्ण परिणाम जाणवत नाही असं अनुभवलं जातं. या दिवशी काही लोक घरात शांत बसून फक्त स्वामींचं स्मरण करतात. मोठा गोंगाट नाही, कोणताही दिखावा नाही, फक्त डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असा जप करत राहतात आणि त्या क्षणी मनात जी शांतता निर्माण होते ती शब्दात सांगता येत नाही. काही भक्त या दिवशी श्री दत्तगुरूंच्या नावाचा जप करतात.
श्री गुरुदेव दत्त हा नामस्मरणाचा जप अगदी साध्या पद्धतीने मनातल्या मनात केला तरी त्याचा प्रभाव खोलवर जातो असं मानलं जातं. कारण हा जप केवळ आवाजाचा नाही तर श्रद्धेचा असतो. या दिवशी काही लोक घरात छोटंसं वाचन करतात, गुरुचरित्रातील एखादा अध्याय किंवा स्वामीचरित्रातील काही भाग, आणि ते वाचताना मनात एक वेगळीच भावना असते, जणू आपण थेट त्या दिव्य अनुभूतीशी जोडले जात आहोत. काही जण या दिवशी विष्णू सहस्रनाम ऐकतात किंवा पठण करतात, आणि खरं सांगायचं झालं, हे ऐकताना किंवा वाचताना मनावरचा ताण हळूहळू कमी होतो आणि एक प्रकारची स्थिरता येते असं अनेक लोक सांगतात. या दिवशी अनेक भक्त एक गोष्ट विशेष करतात, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद देणं. कारण जेव्हा आपण कृतज्ञ होतो तेव्हा मनातलं असमाधान कमी होतं आणि समाधान वाढतं असं अनुभवलं जातं. स्वामी समर्थांच्या भक्तीत एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली जाते, जे आहे त्यात समाधानी राहा आणि जे मिळायचं आहे ते त्यांच्या हातात सोडा. आणि हीच गोष्ट या दिवशी अधिक खोलवर समजून घेण्यासारखी आहे. काही लोक या दिवशी फक्त दिवा लावून शांत बसतात, काहीही मोठं करत नाहीत, पण त्या शांततेत ते स्वामींचं स्मरण करतात आणि त्या साध्या कृतीतही एक वेगळीच ऊर्जा जाणवते असं अनुभवलं जातं. खरं तर आयुष्यात सगळं काही आपल्याला लगेच मिळत नाही. काही गोष्टी वेळ घेतात, काही गोष्टी आपल्याला थांबवतात आणि काही गोष्टी आपल्याला शिकवतात. पण या सगळ्यात जर श्रद्धा टिकून राहिली ना तर मार्ग आपोआप सापडतो असं मानलं जातं. या दिवशी एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची असते की सेवा मोठी असली पाहिजे असं नाही, पण मनापासून असली पाहिजे. कारण स्वामी समर्थ नेहमी भाव पाहतात, बाह्य गोष्टी नाही. आणि म्हणूनच हा गुरुपुष्यामृत योग फक्त एक दिवस नाही तर स्वतःला आतून बदलण्याची, मन शांत करण्याची आणि स्वामींच्या कृपेला जवळून अनुभवण्याची एक सुंदर संधी आहे असं मानलं जातं. शेवटी एवढंच सांगते की हा गुरुपुष्यामृत योग वाया घालवू नका. कारण असा योग वर्षातून फार कमी वेळा येतो आणि त्या दिवशी केलेली छोटीशी सेवासुद्धा खूप मोठं फळ देऊ शकते असं मानलं जातं. तुमच्याकडे जे काही आहे, जसं आहे तिथूनच सुरुवात करा. मोठं काही करायची गरज नाही. फक्त मनापासून स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचं स्मरण करा. थोडा वेळ शांत बसा आणि श्रद्धेने नामजप करा. इतकं जरी केलं ना तरी मनात एक वेगळीच शांतता जाणवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मिळायचं आहे ते स्वामींच्या चरणी सोपवा. कारण आपली चिंता कमी झाली की मार्ग आपोआप मोकळा होतो असं अनुभवलं जातं. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांवर कृपा करतात, फक्त आपली श्रद्धा टिकली पाहिजे. आणि म्हणूनच या दिवशी मनापासून सेवा करा आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमची श्रद्धा व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.